महापौर पदासाठी अर्ज केलेले आहेत। दिलीप ठाकूर, प्रतिभा सरोदे, माजू लाला यांचे महापौर पदासाठीचे अर्ज आहेत, तर सय्यद इक्बाल आणि अशराफुद्दीन सिद्दीकींचे महापौर पदासाठीचे अर्ज आलेले आहेत। उपमहापौर पदासाठीही ठाकरे सेनेच्या श्याम खोंबेंचा अर्ज आहे। त्याबरोबरच काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी भगवान वाघमारे आणि गणेश देशमुख यांचे उमेदवारी अर्ज हे दाखल करण्यात आले। त्यामुळे आज सकाळी 11 वाजता होणाऱ्या या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। चंद्रपूरचा परिणाम परभणीमध्ये दिसून येणार नाही अशी देखील घोषणा ही दोन्ही पक्षांकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे 11 वाजताच्या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। तर परभणीमध्ये महापौर पदाचे उमेदवार कोण कोण आहेत आपण पाहूयात। शिवसेनेचे दिलीप ठाकूर, श्याम खोबे, सौ प्रतिभा सरोदे, सय्यद इक्बाल, सय्यद अशरफुद्दीन सिद्दीकी महापौर पदासाठीचे दावेदार मानले जात आहेत। त्याबरोबरच सय्यद समी उर्फ माजू लाला, भगवान वाघमारे काँग्रेसचे, त्याबरोबरच गणेश देशमुख, गुलमीर खान आणि सौ मीनाताई सुरेश वरपुडकर भाजपचे डॉक्टर केदार खटिंग, त्याबरोबरच सौ तिरुमला खिल्लारे आणि रितेश झांबड हे देखील महापौर पदाचे उमेदवार आहेत। त्यामुळे सकाळी 11 वाजता ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे परभणीमध्ये आता महापौर कोण होणार याकडे लक्ष असेल। चंद्रपूर महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेना भाजप सोबत गेल्यानंतर चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपचा महापौर विराजमान झाला। आता परभणीत देखील भाजपकडून सत्तेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। महायुतीमधील राष्ट्रवादी, काही अपक्ष आणि काँग्रेसचे नगरसेवक गळाला लावण्याचा प्रयत्न हा भाजपकडून करण्यात येतोय आणि त्यामुळे भाजपच्या प्रयत्नाला यश येतं का हे पाहावं लागेल। श्रेष्ठ टीमकडून आमचा अजून काही आदेश आले नाहीत, पण आम्ही सर्व जे काही उमेदवार आहोत त्या ठिकाणी सभागृहामध्ये गेल्यानंतर निर्णय होईल। आमच्यापैकी कोणाचा फॉर्म राहील ह्या गोष्टी पण अजून ठरलेल्या नाहीत, पण आमचे पत्ते आम्ही नाही का सभागृहामध्ये गेल्यानंतर ओपन करू। राष्ट्रवादी अजितदादा गटांची मंडळी 11 जणांसोबत आहेत, अपक्ष 2 आणि जनस्वराज्य शक्तीचे 2 आणि आमच्या यशवंत सेनेचे 1 अशी म्हणून आमचे 28 पर्यंत गणित आहे। 4 पैकी 1 जणाचा अर्ज राहील आणि तोही कोणाचा राहील हे त्यावेळेस सभागृहात गेल्यानंतर आमच्या वरिष्ठांना विचारून आम्ही ठरवू सर्व। पुढची बातमी पाहूयात। माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। देवगिरी बंगल्यावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी